तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरिणे माझे हरिणे चित्त पारविता विसारले पारविता विसारले पारविता विसारले पारविता विसारले पारविता विसारले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नोये भरा लौकिक नोये भरा नोये भरा लौकिक नोये भरा लौकिक नोये भरा लौकिक नोये भरा लौकिक वरकियाचे सांगता गोष्टी वरकियाचे सांगता गोष्टी वरकियाचे सांगता गोष्टी वरकियाचे सांगता गोष्टी घरची गोष्टी खासीला घरची गोष्टी खासील घरची गोष्टी खासील घरची गोष्टी खासील म्हणे निवांत नाही तुका म्हणे निवांत नाही तुका म्हणे निवांत नाही पहिले पाये बारातोनी पहिले पाये बारातोनी पाहिले पाहिले पत्तोनी पहिले पाहिले पहिले पाहिले पत्तोनी पहिले पाहिले आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा लौकिक नोये भरा नोये भरा लौकिक नोये भरा नोये भरा लौकिक नोये भरा कुमार कुमार म्हणा मिस्त्री पुढं म्हणा हरी
म्हणजे पुन्हा मग डिस्टर्ब होणार नाही.
माझे हरीने माझे हरीने माझे हरीने माझे मारवीत विसरले मारवीत विसरले मारवीत विसरले आता कैसे रखुमारे जय जय विठोबा रखुमारे जय विठोबा रखुमारे जय विठोबा रखुमारे विठोबा रखुमारे 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 हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लौकिक परकीयासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पवन सुत हनुमान भगवान कानिपनाथ भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय बाजी महाराज की जय हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ गरा नोहे बरा लौकिक परकीयासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही
पाहिले पायी परतोनी. प्रस्तुत सभेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गवळणी पर प्रकरणातील आहे. विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाताजवं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गोरक्ष जालंधर चरपडाश्य अडभंग कानीपमचिंद्रात्या चौरंगी रेवाण कंभरतरी बंबुवर्ण नवनाथ सीता. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संगतिया. दूसरे चरण संगतिया. दूसरे चरण संगतिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये एकदा अभंगाची मिळवण झाली तर मग लक्षात येईल. आणि खऱ्या अर्थानं ह्या वयात एवढी तयारी आहे पोरासाठी. टाळी वाजून धन्यवाद देऊ. गायन आपण भरपूर ऐकू नाही का, परंतु ह्या वयात बाबासाठी चाल घेण्याला उभं राहणं ही लय मोठी तपश्चर्याचं फळ आहे बाबा. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. तुकाराम महाराज या ठिकाणी चित्ताविषयी अगदी वेगळ्या स्वरूपामध्ये मांडणूक करतात. अभंग कळाला त्याचा सार झाल्याशिवाय राहत नाही. ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे चित्त म्हणते चित्त कुठं पाहिजे आणि कशात पाहिजे. तुकाराम महाराजांचं म्हणणं एखादा बिझनेस जर चालू केला आणि त्याच्यात जर चित्त नसलं तर काय होईल म्हणले, मोल वाया जाईल म्हणले. परमार्थाचंही तेच आहे. जसं धंदा बिझनेस जर आपण करायला उभं राहिलो आणि लोकांच्याच भरोश्यावर जर कार्य सोडलं तर आपल्याला केव्हा लोक डुबीतीन सांगता येणार नाही. का बरं? तसंच तात्या परमार्थाचं आहे. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. मग त्या ठिकाणी एवढं विसरून जावं. परमार्थाची सांगड थोडी वेगळी सांगितली. इकडं विसरलं तर डुबून जाईल परपंचामध्ये. त्याच्यावर ध्यान नसलं चित्त नसलं तर काय होईल, डुबून जाईल. पण परमार्थामध्ये चित्त बी राहावं लागतं आणि विसरूनही जावं लागतं. आता विसरण्याचे प्रकार विसंबण्याचे प्रकार अलग अलग आहे. पण तुकाराम महाराजांचा आपण साधा आणि सरळ भावार्थ बघू. आता कैसी जाऊ घरा. एकदा चित्त तुझ्या जवळ लागलं, आता मी घरी जायचं विसरून गेले देवा. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मी तुझ्या भक्तीमध्ये एवढे दंग झाले का मला घरी जायची वेळ टायमिंग संपून गेली. संध्याकाळ झाली पण मला काही ध्यान आलं, घरी जायचं काही ध्यान आलं नाही. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, परकी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता लोकाला जर मी सांगायला गेले मला वेळ झाला
भावाकडे जायला वेळ झाला, कळून झाला, किंवा मी त्या ठिकाणी भजन करीत बसले, आता मी घरच्यांना काय सांगू, कारण घरचे माझ्यावर आता कुठी खातील, दात खातील, मला वारंवार प्रश्न विचारतील. बर, मग तुकाराम महाराज पुढे म्हणतात, परकीयासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. जाऊ दे, खाऊ दे म्हणले, घरची कुटी खाऊ दे, नाही तर राखी कुटिया खाऊ दे. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पायी परतोणी. देवा, आता मी निवांत झाले, त्या भक्तीत एकदा शिरले ना तर मी आता निवांत झाले, मला सगळा विसर पडला. आज मला माझ्याही देहाचा विसर राहिला नाही. मी कोण आहे आणि कशासाठी इथं आले. मग तुम्ही म्हणाल महाराज, तुकाराम महाराज त्यावेळेस होते का? गवळण कोणाची आहे? तुकाराम महाराजांची आहे. गवळणी पराभंग आपण मुद्दा म्हणून आज या ठिकाणी काल्याच्या प्रसंगासाठी घेतला. याचा सरळ सरळ भावार्थ आहे की एकदा का आपण भक्ती मार्गाला लागलो, चित्त त्याच्या जवळ ठेवलं. चित्त आणि चिता दोन प्रश्न वेगवेगळे, पण ती चिंता करीत बसल्यानं काही होणार नाही. चिंतन करा, आणि एकदा चिंतन झालं तर मग देव माघ पुढं सांभाळीत, झोपून सांभाळितो, उभा राहून सांभाळितो, हे आपल्याला आज दिसू राहिलं. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, विठ्ठल विठ्ठल. आज किम कारणानं आपण या ठिकाणी जमलो. सद्गुरु चैतन्य कानिपनाथ बाबांची रंगपंचमी, आणि या रंगपंचमीचा महाउत्सव या ठिकाणी गेले 2009 पासून आपण साजरा करतोय. त्यामध्ये अनेक याग या ठिकाणी झालेत. दत्तयाग झाला, नवनाथ याग झाला, गोरखनाथ याग झाला, वैष्णव विष्णू महाविष्णू याग झाला, आणि महारुद्र याग झाला. महारुद्र यागच्या नंतर आता महालक्ष्मी याग ही या ठिकाणी आज पूर्ण गुरुबंधूंच्या सानिध्यामध्ये, आणि अशी ती पूर्णाहुती आज या ठिकाणी झाली. खऱ्या अर्थानं रंगपंचमीचा महिमाच वेगळा आहे, आणि या महिमामध्ये आपण आज आनंद लुटतोय. चालू वर्षाला आपल्याला किती प्रवण्या एकामागे एक सापडल्या. पहिल्या एवढ्या प्रवण्या सापडत नव्हत्या. आता तुकाराम महाराजांची बीज बी, एकनाथ महाराजांची षष्ठी बी, आणि चतुर्थी बी, आणि पुन्हा पंचमी बी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. असे असणारे प्रबुद्ध नारायण कानिपनाथ बाबा. कानिपनाथांचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आज सर्वांना जर एकत्रित आणायचं काम केलं असेल तर ते कानिपनाथ महाराजांनी. नवनाथ संप्रदायाची स्थापना होण्या अगोदर ही सर्व कला आदिशक्तीनं महादेवाकडे मागितली. आपण काय करता? आणि महादेवानं सांगितलं याला एकांत आणि निवांत जागा असावी. कारण का? हरिने माझे हरिले चित्त. त्याच्या जर चरणावर चित्त जर लावायचं आहे तर त्याला एकाग्रताची गरज आहे, त्यागाची गरज आहे, योगाची गरज आहे. आणि आदिशक्तीला ज्यावेळेस सांगितलं ना तर त्यावेळेस
त्या यमुनेच्या तटी मच्छीच्या पोटामध्ये कवी नारायणाने हे सगळं बोध घेतला आणि बोध घेतल्याच्या नंतर महादेवानी पार्वतीला प्रश्न केला, नेमकी काय घेतलं? ते म्हणले, देवा निंद्रा लागून गेली, कारण चांगलं लवकर घेतल्या जात नाही. वांगल्याकडे ताबडतोब माणूस काय होतो, प्रवृत्त होतो, पण चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहे त्या घेतल्या जात नाही. किंबहुना विठ्ठल विठ्ठल जर आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी, दासी जणी लागे पायी. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी, दासी जणी लागे पायी. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी, दासी जणी लागे पायी. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. तिला घेता आलं नाही म्हणून ते डंबरूवर पडलं. डंबरूवर पडल्यामुळं त्याचे तरंग पाण्यावर पडले. पाण्यातले तरंग ते मच्छीच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने घेतले. आणि हा मच्छिंद्रनाथ दुसरा तिसरा कोण नव्हता, महाविष्णूचा अवतार होता. आज आपल्याला चित्त एकाग्र करायचं म्हटले, देवाधिकाला जमलं नाही. मग ते कुठून सुरू होतं, कसं होतं, काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, आपण विठ्ठल 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 आणि आज महाविष्णूने हे सगळं घेतलेलं आहे. आणि घेऊन या सृष्टीवर कलियुगामध्ये प्रथम वैष्णव धर्माची निर्मिती करणारे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आपण सतत हरिपाठामध्ये म्हणतो. पण ही परंपरा आगळी वेगळी होती. गेले 2009 पासून मलाही तसंच झालंय, सगळं चित्त हरलंय. हरिने माझे हरिले चित्त. आता हा हरिना, या हरिनाचं चित्त हरवलं, काहीच कळत नाही. आणि दिंडीतला हरी बी चित्त हरितो, त्याला सगळं घरचं कळत. ढोरं कसे, बैल कसे, वखर कसा आहे, वावरत झालं का नाही, खुरपणं झालं का नाही. पण इकडं मात्र काही ध्यानात येत. नामाची एक ताकद आगळी वेगळी सांगतात. आणि ज्या वेळेस नामाची आणि भक्तीची सांगड होईल, मग मात्र ते रस्ते सापडत 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 पुढे जातात. 2009 पासून